हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संवित। माझं नाव डॉक्टर सोनाली वीरा अमितसिंह केसरी, शिवाजीनगर उपासना केंद्र, पुणे। 2011 साली मी तेव्हा स्कूटीवर क्लिनिकला म्हणजे जायचे टिळक रोडला। आणि तेव्हा मी राहायला म्हणजे मी लॉ कॉलेज रोडवरून निघाले आणि म्हात्रे ब्रिजवर सिग्नल लागला। सिग्नलपाशी आम्ही थांबले आणि सिग्नल सुटला आणि मी स्कूटीवरून पुढे आले। आणि मला एक सवय होती की खूप रस्त्याच्या मधून गाडी चालवायची नाही, आपल्या लेफ्ट साईडनी हळूहळू आणि खूप जास्ती स्पीडमध्येही गाडी चालवायची नाही। 40च्या वर काही झालं तरी स्पीड न्यायचा नाही, किती उशीर झाला असला तरी आपण टू व्हीलर चालवताना त्या 40च्या स्पीडनी जायचं आणि कडेकडेनी जायचं। त्याप्रमाणे मी चालले होते आणि माझ्या डाव्या बाजूनं म्हणजे मी ऑलरेडी जसं सांगितलं की मी लेफ्ट साईडनी गाडी चालवत होते, माझ्याही डावीकडून मला एक रिक्षावाला ओव्हरटेक करायचा प्रयत्न करत होता आणि त्याला तिथे जागाच नव्हती। मी 2-3 वेळा त्याला हॉर्न दिला की कारण मला जाणवत होतं की हा आपल्याला कुठल्याही क्षणी हा आपल्याला धडकेल। तरी पण तो कंटिन्यू मला लेफ्ट साईडनी उजवीकडे ट्रॅफिक असेल काय, त्यामुळे तो लेफ्ट साईडनी मला ओव्हरटेक करायचा प्रयत्न करत होता। शेवटी अशी वेळ आलीच की आता त्याची रिक्षा माझ्या हँडलला लागणार, म्हणून मी पटकन क्षणाचाही विचार न करता मी स्कूटी उजवीकडे रस्त्यामध्ये वळवली। आणि मी ज्या क्षणी उजवीकडे रस्त्यात स्कूटी वळवली, मागून एक कंपनीची इंडिगो गाडी आली जी स्पीडमध्ये होती। तिने मला माझ्या मागून धक्का दिला माझ्या स्कूटीला आणि मी स्कूटीवरून अक्षरशः उडाले। आणि यात एक सांगायचं की बापूंनी आपल्या सगळ्यांना सांगितलेलं आहे की घराच्या बाहेर पडताना तुम्ही कायम उदी लावून बाहेर पडा आणि घरी येतानाही तुम्ही आल्यावरही उदी लावा। त्याप्रमाणे घरातून बाहेर पडताना उदी लावलेली आणि जी काही स्तोत्र पाठ होती ती घर ते क्लिनिक जाताना म्हणायची सवय होती, त्यामुळे ते स्तोत्र पठण चालू होतंच, नामस्मरण बापू करून घेत होतेच। पण त्याच क्षणी जेव्हा मागून धडक बसली आणि मी स्कूटीवरून उडाले, त्या क्षणी फक्त जोरात बापू एवढीच हाक मी मारली, माझं नामस्मरण बंद पडलं, सगळं स्तोत्रपठण थांबलं, पण ती हाक मारली आणि मी रस्त्यावर पडले। आणि पडताना मी पूर्णपणे माझ्या छाती आणि पोटावर म्हणजे मी पुढच्या बाजूनी रस्त्यावर उडाले, तर मी अशा पद्धतीनं पडले की माझा पुढचा बाजू जी आहे ती रस्त्यावर आदळली आणि माझी स्कूटी कितीतरी पुढे फरफटत गेली। माझ्या एका पायातला शूज कुठेतरी पडला, माझी डब्याची पिशवी रस्त्यात कुठेतरी पडली आणि साहजिकच माझ्या मनात इतकी भीती दाटून आली की मी क्षणभरासाठी म्हणजे मी डोळे गच्च मिटले होते, कारण मला कुठलाही हात आणि पाय हलवायची सुद्धा भीती वाटत होती, कारण माझ्या तीव्रतेनं अपघात झाला होता। मला 100% खात्री होती की आपलं काही ना काही मोडलंय आणि आता आपण काहीतरी हालचाल केली तर ते बिघडेल, तर आपण कोणीतरी म्हणजे असं वाटत होतं की कोण आता आपल्याला मदत मिळणारच। आणि त्याप्रमाणे साहजिकच सगळे धावत आले, म्हणजे ज्या इंडिगो गाडीने धडक दिलेली तेही थांबले आणि तेव्हा ती गाडी अशा पद्धतीनं मी पडले उडून की त्यांनी जागच्या जागी ब्रेक दाबला, तर माझा एक पाय त्या दोन्ही चाकांच्या मध्ये गाडी खाली गेला होता। पण अर्थात मला काही लागलं नव्हतं आणि पण मनातून प्रचंड भीती दाटली होती आणि मी बापूंशी संवाद म्हणजे आपलं नॅचरली असं होतं की बापू हे काय झालं, म्हणजे असं आपण पटकन बापूंशी बोलतो की असं, आणि मग काही सुचलं नाही। मग मला तिथे जे होते त्यांनी आधार दिला, सगळं माझं सामान गोळा केलं, स्कूटी रस्त्याच्या कडेला घेतली आणि मला उठवलं, तर मी उठले आणि मी स्वतःच्या पायावर उभी राहू शकले। त्या क्षणी मला असं झालं हुश, मला काही म्हणजे ॲटलिस्ट माझे सगळं हे फ्रॅक्चर नाही आहे, माझं हे सगळं शाबूत आहे असं। आणि फक्त माझं तोंडसुद्धा असं रस्त्यावर आपटलेलं, त्यामुळे मला इथे मार लागलेला आणि डाव्या गुडघ्याला आणि डाव्या पायाला मार लागला होता। पण ते आपण म्हणतो ना की ठीक आहे, ते आपण नॉर्मल आणि सहन करू शकतो। आणि थोडक्यासाठी डोळा म्हणजे म्हणतो ना आपण की डोळा रस्त्याला घासण्यापासून थांबला होता, म्हणजे अगदी डोळ्याच्या या कडेपर्यंत माझं हे रस्त्याला घासलं गेलं होतं, इथपर्यंत अशी मोठी जखम झाली होती। आणि मग मी बाजूला बसले आणि मग मी माझ्या घरी फोन केला। इथे माझ्या सासूबाई आहेत शुभदा वीरा केसरी, आईला फोन केला, तिला कळवलं आणि कंपनीत माझ्या मिस्टरांना फोन करून कळवलं आणि दोघंही मग त्या
म्हणजे घटनास्थळी आले आणि मला तेव्हा असं झालं की ते झाल्यानंतर मला तिथेच असं मला वॉमिटिंगचं हे झालं, वॉमिटिंग झाली. तर नॅचरली असं होतं की कुठल्याही ॲक्सिडेंटनंतर असं काही हे होत असेल तर तुमच्या ब्रेनला पण काही हे झाले असण्याची शक्यता आहे. मला बाकी तर कुठे काही झालं नव्हतं. पण मग आम्ही ठरवलं की नाही आपण इथूनच माझे मिस्टर आणि आई यांच्याबरोबर आम्ही ऑर्थोपेडिक आपले डॉक्टर आहेत त्यांच्याकडे गेलो, खंडाळकर डॉक्टरांकडे, आणि त्यांनाही सगळं सांगितलं. तर तेही म्हणाले की नाही म्हणजे ॲक्सिडेंटनंतर जर असं उलटी हे झाली आहे तर आपण एक स्कॅन करून घेऊ. आणि विशेष म्हणजे मला माझ्या आजूबाजूचं सगळं फिरतंय असं जाणवत होतं. म्हणजे त्यांच्या ह्याच्यानी की हे बाबा हे सेरेब्रल कन्कजन आहे की कुठेतरी थोडा मेंदूला हे झालंय बघ असं आहे. आणि मग आम्ही सी स्कॅनसाठी त्यांनी पाठवलं. मग तिथे सी स्कॅनसाठी आम्ही थांबलो असताना तिथे कंटिन्युअस बापूंचा धावा चालू होता की प्लीज आता काही म्हणजे बाकी तर काही झालंच नव्हतं. म्हणजे आश्चर्याची गोष्ट फ्रॅक्चर एवढं होऊन काही झालं नव्हतं आणि जे काही होतं ते खरचटल्यासारख्या जखमा होत्या. म्हणजे खूप रक्त व्हायला असंही नव्हतं झालं. म्हणजे इतकं बापूंनी अलगदपणे त्या घटना घडायची प्रारब्धानुसार ती घडली. पण त्याचा बापूंनी इफेक्ट काही होऊच दिला नाही. आणि सिटी स्कॅन केला तर स्कॅन आम्ही मग परत गेलो तर ते स्कॅनचे रिपोर्टही सगळे नॉर्मल होते. आम्ही घरी आलो आणि मग अगदी मोजून 3 दिवस म्हणजे 3 दिवस फक्त घरी विश्रांती घेतली आणि चौथ्या दिवशी तर मी म्हणजे मी परत माझ्या जॉबला जायला लागले. म्हणजे हे फक्त आणि फक्त बापूच करू शकतात. कारण ज्या पद्धतीनं अपघात घडला आणि चूक माझी होती खरं, की मी डावीकडून धडक बसेल म्हणून पटकन उजव्या साईडच्या मिररमध्ये न बघता मी गाडी रस्त्याच्या मध्ये घातली. म्हणजे हे असं आपण चुका करतो, पण बापू आपल्याला त्या सगळ्यातून तारून नेतो आणि प्रारब्धानुसारही काहीतरी असेल, पण बापूंनी त्या सगळ्या प्रारब्धाचं म्हणजे आपण म्हणतो ना, की प्रारब्धाचा चेंदा-मेंदा फक्त तोच करू शकतो आणि हे बापूंनी केलं. म्हणजे त्यासाठी खरंच म्हणजे अंबज्ञ बापू नाथ संवेद. हरिओम श्रीराम.